तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगवरती स्वागत आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. आणि मित्रांनो, आज नाही का कल्पना नाही का खूप छान प्रकारे स्वयंपाक करणार आहे. कारण नाही का आज आपली पाहुणे येणार आहे मित्रांनो, भरपूर लांबून. त्यामुळे मित्रांनो आज नाही का काहीतरी नवीन म्हणजे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे, नवीनच असतं आपल्याकडे प्रत्येक वेळेस काहीतरी स्वयंपाकाचा. आपण जर ब्लॉग घेतला ना त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे कल्पना पदार्थ करीत असतील, तळण्यामध्ये असेल, म्हणजे खूप सुगरण आहे. त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला दाखवतो काय करत आहे. चला. काय करते रे? भजे. कशाचे भजे ते? ते मुगाच्या डाळीचे. आणि कोण येणार आहे पण आपली तर? ते मुंबईचे पाहुणे येणार आहेत ना, माझी मावशी. तर मित्रांनो बघा, कल्पनाचे नाही का पाहुणे येणारे म्हणून कल्पना नाही का भजे केलेत. आणि परत काय केलं रे? काही नाही, पोळ्या केल्यात आणि वरण भात पोळी. इकडं जे आहे ना मित्रांनो, भात आहे, पलीकडं वरण आहे, इकडं पोळी आहे. आणि इकडं आता गरम गरम त्यांच्यासाठी भजे करणं चालू आहे. आणि मित्रांनो जे आपले पाहुणे आहेत ना, ते आता सध्या जालन्यामध्ये आहेत. आणि ते आता ट्रॅव्हल्सनी अंबडला येणार आहे. अंबडून डायरेक्ट घनसंगीला बसने येणार आहे. आणि जर नाही लागली मित्रांनो त्याला गाडी, तर मला नाही का आणायला जायचं आहे त्याला. बघा, आणि कल्पना आतापासून जिकडे भजे तळायला लागली तर गार होऊन जाते रे. नाही होत. नाही होत म्हणलं कसं आहे, थोडं थांबायचं असतं. मी आता त्याला फोन केला तर ते म्हणले आताशी का मी जालन्याला निघले, तोपर्यंत सगळं गार होऊन जाईल. लेकराय पुरते काढते ना, नंतर काढू मग ते आलं डबल. तर मित्रांनो बघा, आता पाहुणे राहिले तर अजून जालन्यापाशी. आणि कल्पना नाही का आतापासूनच तळायला सुरुवात केलेली आहे. ते कसं आहे ना, आधी स्वयंपाक केला का नंतर मग पाहुणे आल्यावर गप्पा छप्पा करता येतात. बरं ते आले अंकल जेवलं का रे? जाते. पण मला भूक लागली आहे बघून. कसं काय? भजे तशी दिसायला लागली. आपण मग अशी कोथिंबीर घ्यायला पाहिजे, तर भाज्यात लक्षच नाही मला. भारी माल दिसायला वापस येतो मी आता. तू मग जेवला नाही का? मग जेवलो पण आता हे बघून का आता पोटात जागा. अरे जरा शिकला आज उठू द्या, पाहुणे आधी जेवत नसते. पाहुणे पाहुणे तुकडीचं करायचं आधी आपलं याचं करायचं आहे. बघू त्याचा भरोसा नाही आपला. चला. मी आज सकाळी मुगाची डाळ भिजू घातली होती, ती आज मिक्सरमधून काढली मी आता. आणि परत 2-3 हिरव्या मिरच्या काढल्या. आणि ते थोडंसं पातळ झालं म्हणून त्याच्यात मी हरभरा डाळीचं पीठ टाकलं आणि ते सगळं मिक्स करून आता भजे तळून काढले. अंकल पाहुणे तू आणायला जाशील का? आणायला जाशील का? नाही बा, मी नाही जाणार. मी भजे बघून इथेच खाणार आहे. तर मित्रांनो बघा, खरंच अंकलला बी भूक लागली, ते म्हणतो आता मी जाणार नाही. म्हणजे हे भजत तसे भारी घ्या बघा. हे गरम वाटतं. ए थांब, ते पाहुण्याला खाऊ दे आधी. आल्यानंतर पाहुणे खाणार आहेत. एक भाजा ते पाय खा लागला. लेकरा पुरते केले, नंतर करू आपल्याला पाहुणे आल्या. लेकराला खावायच्या 2 घाणे काढते. दादा तो जेवण केलं का? नाही. मग सर मागे अंगावर पडत असतंय. तू भजे खाय मग. मावशी येणार, भजे खाय ना. आणि मग तुमच्या तर पुरते मित्रांनो खरंच कल्पनाची मावशी येणार आहे मुंबईहून. आणि त्यासाठी तिने नाही का खूप गोडधोड वरणाचा असेल पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे. बघा, भात पोळी आणि भजे. आणि पाहुणे कुठं राहिले अजून जालन्यापाशी. आणि याल्यानंतर इथं भजे गार होऊन जाते बघा. तरी तिला म्हणलं होतं मी इतक्या लवकर करू नको, तरी पण ती करायला लागली. पण खरंच मित्रांनो कल्पना जे भजे केले ना, कोणताही स्वयंपाक केला ना, तर स्वयंपाकामध्ये खरंच लय सुगरण आहे. त्यामुळे बघू शकता किती खमंग असा वाज आला भाज्याचा. राहुलला फोन आला वाटतं. तर चला आता आपण त्याला आणायला जाणार आहे आणि नंतर आपण जेवण करणार आहे. तर मित्रांनो चला, आजचा ब्लॉग कसा वाटला, जर आवडला असेल नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. झाडे पण भजे चांगले झाले का? हा. तर चला मित्रांनो.